तर चला, नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात ही संध्याकाळी करतोय. आता वाजलेले आहेत करेक्ट 7 आणि आज निघालोत बाहेर. तर आता बाहेर कुठं ताई तुम्हाला सांगन, पण त्याच्या अगोदर 2 दिवस झाले लगातार ब्लॉग खाली कमेंट येत आहे ही छोटी फौजी दिसत नाहीयेत, सुट्टी संपली का, गेलेत का काही कळत नाहीये. तर नाही गेलेत, सुट्टी संपलीच होती त्यांची, पण एक 8 ते 10 दिवस त्यांनी वाढवून घेतले. कारण की का तर त्यांना मध्ये कुत्रं चावलं होतं, त्याचं एक इंजेक्शन बाकी होतं. तर त्याच्यासाठी म्हणले तिकडे गेल्याच्या नंतर ते इंजेक्शन परत मिळणार नाही, मग त्याच्यापेक्षा इथंच आपला कोर्स कंप्लीट करतो आणि मग जातो. तर मग आणखी आहेत 8 दिवस. मग म्हणलं चला, ध्रुवचा लय हट्ट चाललाय, तर आज निघालेलो आहोत बाहेर. तर फनफेअरला चाललोय आम्ही. बऱ्याच ताईंच्या रेग्युलर ब्लॉग खाली कमेंट्स आहेत की आर्यनला पेपर कसे गेले आणि त्याला लाईक भरपूर आहेत. तर आर्यनला पेपर एकदम छान गेलेले आहेत. आता रिझल्टचीच वाट बघतायत सगळेजण आम्ही. तर त्याचा पेपर होईपर्यंत कुठेही आम्ही बरेच दिवस झाले बाहेर वगैरे सगळं जाणं टाळलं होतं. म्हणजे आता नॉर्मल कुठं जायचं असलं जातच होतं, पण तो येत नव्हता. आणि असं चांगल्या म्हणजे कुठं जायचं असलं चांगल्या ठिकाणी, तर मग लेकराला सोडून जायचं म्हणल्यावर मग नको वाटायचं. मग म्हणलं चला, त्याचे पण पेपर संपले. आता ज्यावेळेस रिझल्ट समोर येईल त्यावेळेस तुमच्यासोबत आम्ही शेअर तर करणारच, त्याच्यात काही डाऊटच नाही. आणि नगरमध्ये जसं की अहिल्यानगरमध्ये फनफेअर बरेच दिवस झाले लागलेले आहे पाहता येईल. जाता येता आम्ही बघतोय, पण त्याला सोडून लेकराला जायचं नव्हतं म्हणून आम्ही थांबलो होतो. कालचं पण ठरलं, पण हे बाहेर येईल ते थोडंसं, म्हणून म्हणलं चला. काल परवा पण ठरलं होतं, 2 दिवस कॅन्सल करत करत फायनली आज योग आलाय त्याला, हे लवकर घरी आले आणि म्हणलं मग चला. नाही, 8-10 दिवसापासून दिवसापासून आणि 3 दिवसापासून कंटिन्यू संडेला जायचं ठरलं, ते कॅन्सल झालं. मग मंडेला जायचं ठरलं, ते पण कॅन्सल झालं. मग त्याला मी रोज झोपीतून उठायच्या टायमाला माहिती, चल आपल्याला आज संध्याकाळी जायचंय, आपल्याला उठ लवकर, स्कूलला जाऊन ये, मग दुपारी पटपट होमवर्क करू आणि मग आपण संध्याकाळी जाऊ. आज तर म्हणलं अक्षरशः तू खोटं बोलती, रोज मला असंच म्हणती, तू नेत नाहीये. मग दाजींनाच मी म्हणलं बघा यो असं म्हणतोय. मग दाजी म्हणलं नको नको, आता आज आपण जाऊच म्हणलं, वेळ काढून. कारण तो जर म्हणतोय खोटं बोलतच पाहिल्यावर तेव्हा आता काय मग आपल्याला म्हणत का काही म्हणलं तरी हे खोटेच बोलतेत काय सगळ्याच्या सगळे. त्याच्यामुळे 2 तरी राजू आहे तोपर्यंत करू. आर्यनचे पण पेपर संपले, तो पण थोडा रिलॅक्स आहे. 8-10-15 दिवस नंतर मग पुढं काय करायचं ते थोडस विचार करावा लागेल सगळ्यांना बसून. तसं तर ठरवलेलं आहे, पण तरी पण कुठं काय कसं चांगलं राहील, काय बेस्ट राहील याचा विचार तर करावाच लागेल. आणि सगळं त्याच्यामध्ये पण बऱ्याच त्यांनी विचारलं की त्याला पुढं काय करायचंय. इथं पण आम्हाला विचारते रिलेटिव्ह की त्याला पुढं काय करायचंय. म्हणजे पण काय येते ती सगळे त्याच्या मनावर राहणार आहे, त्याच्यामुळे काही विषयच नाही. जसं ते म्हणत तसंच 2-3 दिवसाच्या ब्लॉग मध्ये ज्यावेळेस पण आमचं डिस्कशन होईल, 2 याच्यामध्ये आम्ही आहेत सध्या पॅरल, कुठं जायचंय त्याला, कोणत्या वेळी जायचं, तर त्यावेळेस नक्कीच सांगू आम्ही की कोणत्या वेळी तो जाणार आहे आणि काय करायचंय ते. आता सध्या नाही सांगत, कारण आज आमचंच काही फिक्स नाहीये. तर चला, तुमचे दाजे आवरतायत. राजू आमचे छोटे फौजी जाऊन बाहेर बसलेले आहेत पहिल्यांदा पटकन आवरून. आणि पहिल्यांदा म्हणले की मी येतो, नाही तर दरवेळेस म्हणत असतात की मी नाही येत, पण आज म्हणले चला मी पण येतो तुमच्या बरोबर. कारण आज काम काय नव्हतं ना, कामं संपलेत म्हणून म्हणले की मी येतो. नाही तर तसं म्हणले असं नाही तुम्ही जा, मी नाही येत. तेच तर. आणि 1-1.5 तासापासून ध्रुव तर बापरे 2 घंटे झाले अक्षरशः की बाहेर आवरून बसलाय, डायरेक्ट शूज बीज घालून पाय सोडून बसलाय पायरीवरती की कधी हे निघते म्हणून. तर म्हणलं चला, बाकीचं अक्का बाबांचं जेवण वगैरे झालंय, सगळं किचनचं एकदम रेडी केलंय, सगळं आवरून वगैरे. आणि आता निघलोय. म्हणलं आल्यानंतर मग नको म्हणलं काही पसारा, त्यांना जेवण दिले, गोळ्या दिले, सगळं काही केले. आता म्हणलं चला निघूया. है ना? नाही नाही नाही, मला पण लागले, आपल्या दोघांना बी लागले. न्यूयॉर्क न्यूयॉर्क मध्ये मृग ध्रुव बघ. अरे नव्हे ना पुढं.
पहा मस्त असं इथं पाहून अगदी मन फ्रेश झालं. खूप दिवसातनं बाहेर गेल्याच्या नंतर थोडासा माइंड एक रिलॅक्स होतो. आणि जसं की अगोदर पण म्हटलं आर्यनच्या एक्झाममुळे आम्ही सगळेजण थांबलो होतो. तिथे लहान मुलांना स्पेशली पाहायला खूप छान आहे. पहा फॉरेन कंट्रीतले सगळे दुसऱ्या देशातले पक्षी इथं आलेले आहेत पाहायला. म्हणजे एकाच छताखाली सगळेच पक्षी आपल्याला पाहायला म्हणजे आम्हाला पाहायला मिळत आहेत तिथं. तर हे बरंच एक्झिबिशन लागलेलं, हे बरेच दिवस झाले ते अहिल्यानगरमध्ये. पण रोज उद्या जाऊ असं चाललं होतं. आणि फायनली मग थांबलो आणि म्हणलं एक्झाम झाल्याच्या नंतर जाऊयात. तर लहान मुलांना पाहण्यासाठी खूप छान आहे. खूप दिवस झाले हे आलेलं. मला असं वाटतं आता थोड्याच दिवसात हे जाईन. पण छान आहे. पहा ज्यांना फॉरेन कंट्रीमध्ये जाता येत नाही तर फॉरेन कंट्रीचं लुक असं बाहेर त्यांनी रेडी केलेलं आहे सेटअप. पहा फोटोज वगैरे काढण्यासाठी आम्ही तर गेलो, फक्त बर्ड्स पाहिले आणि मागं आलो. फोटोसुद्धा काढले नाही आम्ही. आमचा ध्रुव इकडे तिकडे पळत होता तर फोटोसुद्धा काढायला वेळ मिळाला नाही. घरी आल्याच्या नंतर वाटलं अरे थोडेसे फोटोज तिथं काढायला पाहिजे होते. स्पेशली लोक तिथं फोटोशूट करायला येत होते आणि आता आपण जाऊन सुद्धा फोटो काढले नाही. फक्त सगळे बर्ड्स आणि पक्षीच पाहण्याचा आम्ही आनंद घेतला. म्हणलं फोटो असू द्या, फोटो तर कायमच काढतो. तर हे पा हात दिलाय तर चोची मध्ये हात घेतो. भूक लागली का त्याला? अरे वा, याला घ्या आपल्या दाजी, याला घ्या आपल्या जंगल विलात घ्या याला. वाव, हे बघ हा कसा बघतोय. बाहेर यायचंय त्यांना. बघा किती सुंदर पक्षी आहे. आपल्याकडे सहसा हे पाहायला भेटत नाही. आणि आपल्याकडं हे सहसा तिकडच पाहायला भेटतात ना, न्यूयॉर्कला. हा अरे पहा खूप सुंदर. ध्रुव तर आमचा उड्याच मारतोय बघा. दाजी घ्या ना आपल्याला येत. आपल्या इथं राहील काय खरं? वाव किती सुंदर आहेत ना हे. घेऊ ना हे पहा खूप सुंदर असं एक्झिबिशन लागलेलं आहे. पहा सगळ्या पक्ष्यांचं बरेचसे पक्षी आहेत असे की आपण आपल्या इथं कधीच न पाहिलेले. जे की आता हे चतुर्मुख बघा सुंदर असे बरेचसे 10 ते 15 इथं सोडलेले एकदम ओपन मध्ये. तर असं वाटतं एक उचलावा आणि घेऊन जावा जंगल विलामध्ये आपल्या. तर पाहू आता काय भेटतं. म्हणजे इथनं तर नाही भेटणार पण दुसरीकडून तर भेटू शकते नाही का. मस्ती भांडणं सुद्धा चाललेलेच आहेत यांचे आतमध्ये. बराचसा स्पेस मध्ये यांना सोडलेले. अरे पहा मी तर पहिल्यांदाच पाहिला हा ओरिजिनल. आणि त्याच्यानंतर बघा चारा पाण्याची सोय पण त्यांची इथंच केली गेलेली आहे. तर मला असं वाटतं सगळ्यात डाळी मिक्स आहे तर ते ठेवल्या गेलेल्या आहेत त्यांना खाण्यासाठी. मस्त आहेत. वेगळ्याच टाईप मध्ये बघा त्यांचे फर पण पहा कशी वेगळ्या टाईप मध्ये केस आहे एकदम. काय रे बेटा काय? हा येतो का आमच्या जंगल विला मध्ये? येतो चलणार रे, तुला आवडलाय मला. एक क्यूट बच्चा बघतय रे. चला तिकडं. त्याच्यानंतर बघा इकडं बजीच बर्ड, लव बर्ड असे बरेचसे पक्षी आहेत. जसं की आपल्याकडे पण होते ताई पण राहत नाही. तर बघा भरपूर आहेत एकदम मस्त. लव बर्ड होते. वाव कलर त्यांचा कलर ते एवढे सुंदर सुंदर. वा 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 वा. वरती बघा ना कसे कर. कुठे जायचंय? अय्यो आमचा ध्रुव म्हणतोय मला पाहिजे ते. बघा किती सुंदर असे कबूतर येत.
हे पाया ते पिक्चर मध्ये दाखवते ते कबूतर, ते तशा टाईप मध्ये कबूतर आहे ना. हा बघ किती सुंदर पिसारा फुलून बसलाय. चालतोय बघ किती भारी मोरासारखा तो. हा हे आहेत ना आपल्याकडे होते ना हे. नाही डबल कॉकटेल हे नव्हता, कॉकटेल नव्हता आपल्याकडे. आपल्याकडे बजीच पण आणि किती सुंदर आहे पहा. पाहिल्यानंतर यांच्याकडं पाहिल्याच्या नंतर सगळा मूड फ्रेश होऊन जातोय. एवढे सुंदर पक्षी येते इथं. हा हे बजीच बड म्हणजे जे बर्ड्स, जे पक्षी आपण डिस्कवरी चॅनलवरती टी व्हीला पाहतो, पाहिल्यानंतर असं वाटतं अरे इतकं पण सुंदर कुणी असू शकतं का. म्हणजे अशा प्रकारची कलर रचना त्यांच्यावर झालेली असते, म्हणजे निसर्गाकडून झालेली आहे. तर इतके सुंदर पहा, अशा पद्धतीचे वेगवेगळे बर्ड्स होते तिथं. पाहून इतकं छान वाटलं. म्हणजे इतकं पण निसर्गात याच्यामध्ये इतकी कशी सुंदरता आहे, इतकं कसं छान ह्यांना हे केलेलं आहे पहा. इतकं कलरफुल वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स होते. आता लव बर्ड्स वगैरे सगळे आपण पाहिलेलेच आहे सगळ्यांनी, पण हा एक वेगळ्याच प्रकारचा पक्षी होता. अगोदर लांबनं तर वाटलं की कोंबडीच आहे, पण कोंबडी पण नाही. मोरासारखा असा वेगळाच पिसारा वगैरे, आणि एक व्हाईट होता त्याच्यामध्ये आणि 3 हे वेगळे. तर ह्या 3 बर्ड्सच्या याच्यामध्ये इतके वेगळे वेगळे रंग होते त्यांच्या अंगावरती की मोजू पण शकत नाही, इतके वेगळे वेगळे कलर्स होते. बघा काय पक्ष्यांचा चिवचिवाट चाललाय बघा ना. आमच्या ध्रुवाची गाई बघा. आता इथून पुढे सगळे खेळण्यांचं वगैरे शॉप सुरू झालेत आणि आता हा लगेच सुरू झाला, लगेच ओढायलाच लागलाय की हे घ्यायचं ते घ्यायचं. आता ह्यो मला असतं सारं उचलून घरी घेऊन जातो काय काय माहिती. हे पण आहेत का फिश वगैरे. हे पॅकेट आहे, दण पाण्यात टाकले होते तसे होत असते. आणि थोडीफार इथं आम्ही शॉपिंग पण केली. आता घरामध्ये कितीही असलं तरी मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर घेऊ अथवा ना घेऊ, आपल्याला सगळ्याच मैत्रिणींना पाहायला आवडतं. तर मग खूप सारे इथे स्टॉल लागलेले होते. काचेचे जे कडे वगैरे असतात त्याचे सुद्धा. बल्कि हे घेतल्याच्या नंतर टिकत नाही. याच्या अगोदर पण बऱ्याच वेळा मी घेतलेले आहेत यात्रेतनं वगैरे, असे 30-30, 50-50 रुपयाचे. पण ते थोडंसं हाताचा खाली आदळण्यात आला, भांडी वगैरे घासावं लागते, कपडे वगैरे धुवावं लागतात, तर त्याने ते लगेच फुटून जातं. म्हणजे ते नाजूक आहे. आता ज्यांना काही कामच करायचं नाही त्यांच्यासाठी ठीक आहे हातात घातलेलं ते, म्हणजे ते फुटायची वगैरे भीती नाही. पण आपल्याला ह्याच्या काचेच्या बांगड्या डेली घालणं रिस्कीच आहे, कारण कधी जर लागली वगैरे काच हाताला तर मग आणखी दुखापत व्हायची. हे आता हे अशा प्रकारचे हे एक्झिबिशन मेला वगैरे लागले की याच्यामध्ये लोणच्याचे प्रकार, हे असे वेगळ्या वेगळ्या याचे प्रकार खूप सारे लागतात. आता इथं पापड वगैरे भरपूर प्रमाणात पहा, राजस्थानी, बिकानेरी, खूप साऱ्या व्हरायटीमध्ये. आता लोणच्याचे प्रकार वगैरे तर पाहिले होते बरं का मी, पण हे असे तळायचे पापड वगैरे नव्हते पाहिले. गार्लिक फ्लेवरमध्ये, जिरा फ्लेवर, टोमॅटो फ्लेवर असे बऱ्याच याच्यामध्ये होते. तर म्हटलं घेऊन जावा टेस्टिंगसाठी सुद्धा. ते इथे साईडला तळून ठेवलेले होते त्यांनी. तर बरेच असे आम्ही टेस्ट केले आणि बरेचसे पॅकेट इथनं. कधीतरी आता जवळच येतोय पावसाळा, आणि पावसाळा जवळ आला की आपल्याला सगळ्यांना असं कुरुम काहीतरी स्नॅक्स आयटम गरम गरम खावा वाटतो. बाहेर हलका हलका पाऊस पडतोय आणि आतमध्ये आपल्याला अशी सगळे फॅमिलीला बसून अशी पार्टी करायला नक्कीच आवडते. तर मग उन्हाळा संपत आला की हे असे पदार्थ आपल्याला खाऊ वाटतात. बल्कि उन्हाळ्यामध्ये आता खाल्लं तर पाणी करून जीव हे होतो, अजिबात खाऊ वाटत नाही असलं काही उन्हाळ्यात. तर बरेचसे घेतले मी इथनं, जे आवडले ते पॅकेट स्वातीने, आणि मी टेस्ट करून घेतले. वेगळे होते काहीतरी, थोडेसे नाचणीचे वगैरे मुलांना पण. खरं तर घरी बनवलेलं चांगलं, पण एवढं सगळं पॉसिबल घरी होत नाही. तर मग म्हटलं चला आवडलेच तर मग 2-2 पॅकेट असे घेऊन जावं. त्यानंतर चटण्यांचे प्रकार, लोणच्याचे प्रकार, बडीशोपचे प्रकार बघा, सुपाऱ्यांचे प्रकार, म्हणजे बऱ्याचशा अशा ठिकाणी एक्झिबिशनला आम्ही गेलेलो होतो. आता मी ज्यावेळेस म्हटलं ना ते लाल भोपळ्याच्या बिया, ते ह्या आहेत. पण नेमकं काय आहे की ह्याला मीठ लावलेलं होतं, म्हणजे ह्या रोस्टेड होत्या म्हणून आम्ही त्या नाही घेतल्या. नाही तर कोलेस्ट्रॉलसाठी ह्या खूप चांगल्या आहेत.
कमी करण्यासाठी कोलेस्ट्रॉल, पण त्या सॉल्टी होत्या त्यामुळं त्या घेतल्या नाहीत आम्ही तिथनं. ते पहा बडीशोपचे पण खूप सारे प्रकार होते इथं फ्राय करून ठेवलेले पहा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या याच्यामध्ये. आणि मेन मीन्स लोणच्याचे इतके छान प्रकार होते. पण काय आहे की ते जे लोणचं आहे ना प्रत्येक असे जे इथं पण लागतात एक्झिबिशन त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात ते लोणचं, पण ते खूप दिवसाचं बनवलेलं असतं माझ्या मते तरी. तिथं गेलं की असं वेगळाच वास येतो, पण तरी पण एक मिरचीचं लोणचं आम्ही तिथनं घेतलं, जास्त काही नाही. आणि वेगवेगळ्या प्रकारचे इथं छान छान असे स्टॉल लागलेले होते. खायचं सामान जास्त होतं, तर इथं नमकीनचं भरपूर व्हरायटी होत्या, राजस्थानी नमकीन वगैरे, बाहेरचे बरेचसे असे बिकानेरी वगैरे. तर टेस्ट करून बरेचशी व्हरायटी इथनं पण आम्ही घेतली, काहीतरी वेगळं जे दुकानात मिळत नाही. पण असं काही नाही की आजकाल मिळत नाही, सगळंच मिळतंय. पण एवढं आहे की एकखड्डी सगळं पाहायला मिळतंय, टेस्ट करायला मिळतंय आणि मेन मीन्स फ्रेश बनवलेलं असतं. मग टेस्ट करून इथं सुद्धा बरंचसं काहीतरी नमकीन घेतली, कारण मुलांची छोटी भूक 5 वाजता 5:30 वाजता काहीतरी त्यांना दुधाबरोबर लागतं. मग शक्यतो घरातच बनवलेलं असतं, काही ना काही कंटिन्यू चालूच असतं. पण चला आलोयच, समोर दिसलं की मग माणसाला कंट्रोल होत नाही, चला घेऊन जाव्यात म्हटलं. मग प्रत्येकाची चॉईस, कुणाला काय आवडलं कुणाला काय आवडलं, मुलांना वेगळं, ह्यांना वेगळं, मला वेगळं, स्वातीला वेगळं, राजूला वेगळं. आणि ध्रुवचं तर काय एकीकडेच खेळण्याच्या दुकानाकडेच पळत होता, त्याला बाकी कशाचंही घेणं देणं नव्हतं. फक्त टॉईसच्या शॉपकडं तो पळतच सुटत होता, बाकी काहीच नको म्हणत होता, मला फक्त खेळणे घ्या. आणि खेळणे घेऊन पण काय 1-2 दिवस खेळणार आणि लगेच मग ती कुठेही पडणार, तुटणार, फुटणार, मग लगेच कचऱ्यामध्ये. असं असतं मुलांचं. खेळणं घेतलं तर म्हणजे टिकलं पाहिजे, ते निदान 8-15 दिवस तरी खेळले पाहिजे. पण रोजचं असं नाही 1-2 दिवस खेळतो आणि लगेच फेकून देतो. त्यानंतर बरेचसे असे मुलांसाठी इथं गेम झोनसुद्धा लागलेले होते, तर ते पण म्हटलं चला आलंय बाहेर तर मग थोडंफार मुलं खेळले. हाँ नाचने का था, ये ओनियन फ्लेवर में आएगा नाचने, पूरा नाचने का, ये ओनियन फ्लेवर में आएगा. भैया 50 आहे का 50 झाले ना. काय येतं का पण किती झाले? 18. हा 18. आता किती यायला पाहिजे? नंबर रॅन्डमली थोडी जे लागेल खाली नाही जाणार, खाली नाही जाणार, खाली नाही जाणार. खाली जात नाही ते असे. अरे 18 आणि 3 21. अय्यो देवा, काय खरं नाही बघा ते झिंगूर. तुम्हाला जिंकलं मी. आणि ध्रुवने आमच्या इथं ध्रुवाळ्यानंतर एक मज्जाच केली, याच्यामध्ये चढला, वरती गेला आणि खाली यायला मात्र इतका घाबरत होता की ज्याचंच नाव ते. म्हणजे वरती चढून बसला तर तो खाली यायच्या वेळेस रडायलाच लागला. त्याला असं वाटत होतं की पडतो की काय. 15 मिनटं झाली तरी वरतीच बसून रडत होता. रुद्रने त्याला जबरदस्ती इकडून पकडून घेऊन आलेला आहे रुद्र, कारण नकोच म्हणायचं तुम्हाला, नाही खाली जायचं, इथंच बसून राहायचं. म्हणजे घाबरायला लागला आणि आम्ही सगळेजण त्याला हाक मारू, पण नाही, इतका घाबरला तो की त्याला वाटत होतं वरतीच बसून राहावा, खाली जावंच नाही घसरून. कसं बसं रुद्रने त्याला 2-3 वेळा पकडून पकडून खाली घेऊन आला रुद्र. म्हणजे काय माहिती का त्यांनी असं केलं, पण खाली आम्ही मात्र सगळे हसत होतो की वरती तर जेवढ्या एनर्जीने तो गेला, खाली यायला त्याला नकोच वाटत होतं यायला. कसं बसं रुद्रने त्याला पकडून पकडून घसरून जबरदस्ती खाली घेऊन आला. तर मस्त अशी यात्रा म्हणायला काय हरकत नाही. यात्रा सुद्धा भरली होती, मोठमोठे पाळणे वगैरे
जे पहा नवरात्रात पाहायला मिळतात ते सगळं काही इथं आलेलं होतं. आणि लहानपणी अशा प्रकारच्या पाळण्यांमध्ये वगैरे भरपूर बसायचो, पण आता ते सहन पण होत नाही. बसल्याच्या नंतर खाली उतरल्याच्या नंतर वेगळंच असं पोटामध्ये मळमळ वगैरे होती, वेगळंच काहीतरी होतं. आणि लहानपणी दरवर्षी नवरात्राची वाट पाहावा लागायची ह्या पाळण्यांची राईड करण्यासाठी. पण आता हल्ली कुठंही असं एक्झिबिशन लागलं काही लागलं की तिथं पाहायला मिळतं, पण आता बसू वाटत नाही. पण ह्या गोष्टीची लहानपणी वर्षभर मी तर वाट पाहायची, स्पेशली ह्या पाळण्याची. दरवर्षी नवरात्रात मला माझी चुलती तिथं घेऊन जायची आणि मी त्याच्यामध्ये बसायचे. 30 ते 40 रुपये त्यावेळेस तिकीट होतं. आता याचं तिकीट भरपूर झालेलं असणार आहे. तर पहा खूप मोठा असा पाळणा इथे लागलेला होता. आणि आजकाल हे रिस्की पण झालेलं आहे. मध्यंतरी पहा न्यूजवरती पण येत होतं, यूट्यूबवरती पण येत होतं की मधनंच तो पाळणा तुटला आणि एक त्याचं पूर्ण हे असं खाली पडलं. तर खूप सारं लागलं होतं 2 जणांना. नवरात्रामध्येच हे सगळं ऐकू आलं. त्यानंतर आम्ही ह्या छोट्या मोठ्या अशा सगळ्या राईड केल्या आणि मस्त असा एन्जॉय आमच्या आर्यनने सुद्धा घेतला. पेपर संपल्याच्या नंतर सगळेजण याच्यामध्ये बसलो आम्ही. आणि उतरल्याच्या नंतर पण खूप कसं तरी झालं, असं वाटलं की पोटामध्ये असं एकदम कसं तरी, म्हणजे एक वेगळंच फिलिंग. सगळ्यांचाच मूड एकदम ऑफ होऊन गेला याच्यातनं उतरल्याच्या नंतर. काहीतरी वेगळंच वाटायला लागलं. बसलो होतो तोपर्यंत छान वाटलं, पण नंतर बापरे इतका खराब ऑफ मूड झाला सगळ्यांचा की असं वाटलं अरे उगाचच बसलो ह्याच्यामध्ये, एकदम कसं तरीच व्हायला लागलं. आणि मुलांना तर बाहेर स्पेशली असं आणल्याच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना म्हणजे करायला आवडतातच. आमचा ध्रुव तर फार खुश झालेला आहे. प्रत्येक याच्यामध्ये बसला 2-2, 3-3 मिनटं बसायचं, तिकीट काढायला लावायचं आणि लगेच उतरून दुसऱ्या राईडमध्ये. आता हे झालं म्हणायचं दुसरीकडं. म्हणजे असं खूप सारं त्यांनी सगळं खेळलं इथं, पण असं मनसोक्त नाही. लगेच त्याचं माइंड असं हे व्हायचं, लगेच म्हणायचं आता तिकडच्या याच्यात बसायचं. तिथं 2 मिनटं बसल्याच्या नंतर लगेच तिसऱ्या याच्यात बसायचं. म्हणजे एक राईड पूर्ण पण करत नव्हता. पण चला फ्रेश झाले मुलं पण खूप दिवसातनं बाहेर गेल्याच्या नंतर, आणि आम्ही सुद्धा फ्रेश झालो. तर चला मस्तपैकी एन्जॉय करून आता आलो बाहेर. तर पोटात कसं तरी व्हायला लागले एकदम. एवढे मोठे मोठे पाळणे हे ते बऱ्याच दिवसानंतर हानपणीच्या गोष्टी. जत्रा जेव्हा भरायची त्यावेळेस हे सगळं करायचो. त्याच्यानंतर आज मी म्हणते 8, 9, 10 वर्षानंतर पहिल्यांदीच हे केलं. हा, भरपूर दिवसातून पहिल्यांदीच. तर आता सीधा जायचंय जेवण करायला. तर मुलांनी छान असा एन्जॉय घेतलाय. आता चला सगळेजण. तर बरीचशी शॉपिंग पण झाली आहे आमची. तर सगळी खाण्यापिण्याची शॉपिंग झाली. दाजी तर म्हणते माझं तुम्ही दिवाळच काढलं, डायरेक्ट सगळी शॉपिंग करून घेतली. काय फरक पडायचा तेवढे आज थोडी बरंच घेतली ना, जिथं पाहिजे तिथं काही ना काही घेतलंच. त्यातली त्यात मुलांचा हट्ट सगळंच काही.